आहे परंपरेने पाठ्यभेद आहे खडकी सोडलेला मोठा म्हण
मोठा आजीचा दही काला गोमाटा किंवा अवध्या सोडलेल्या मोठा आजीचा दही काला गोमाटा घाले घाले दही भात आम्हा देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या कडी मुदा घेऊन या केंद्या वाटीतो शिदोरी घाले घाले दही भात आम्हा देतो पंढरीनाथ भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ घारे घारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ महायोग पीठे तटे विमलधाम वरम पुंडरीकाय धातु मुनिंद्रेः समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः ज्ञानदेव नमस्कृत्यं नामदेव तथैव च एकनाथं पुनर्नत्वा तुकारामं ततःपरं समाधिस्थाय स्वरूपे दयाला मुढा पामराला गीतारा वयाला निराकार आकार होनी यथार्थ नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो सकळ संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा ज्यांचे भेदाचे दर्शन पुन्हा नाही जन्म मरण खडकी सोडिलेल्या मोठा खडकी सोडिलेल्या मोठा अजिता दहिकाला गोमटा विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा म्हणजे आमचे मूळ पुरुष श्री संत भानुदास महाराज यांचा काल्याच्या प्रकरणाचा अभंग आहे तो आजच्या कीर्तनाला आपण घेतलेला आहे श्री क्षेत्र विठ्ठलवाडी भोयरे डांगर्डे आजकाल डीची सवय झाली सगळी या क्षेत्रामध्ये या ठिकाणी ज्यांनी या मूर्तीची सेवा दिली असे असणारे आणि आमचे परम मित्र जे मुंबई स्थायिक आहेत त्यांचा 2 वर्षापासून आग्रह आहे की बाबा तुम्ही आमच्या विठ्ठलवाडीला या आणि कीर्तन करा जे मुंबईला गेल्या 17 वर्षापासून हरिभक्ती परायण आमचे भास्कर महाराज ओक यांच्या त्र्यंबकेश्वराच्या मंदिरामध्ये गेल्या 17 वर्षापासून महाशिवरात्र जागर आणि दुसऱ्या दिवशी काला ही सेवा माझ्याकडे आहे आणि ह्या सेवेला आमचे हरिभक्ती परायण सचिन भाऊ कायम येतात सचिन महाराज आणि त्यांनी खूप आग्रह धरल्यामुळं आज या ठिकाणी काल मी चेंबूरला आहे परत आज 2 दिवस चेंबूरला कीर्तन आहे काल आणि आज आता परत तुमचं सगळी काला परत चेंबूरला जायचं मग पैठणला जायचं असं आहे गेल्या 6-7 दिवस झाले घराच्या बाहेरच आहे त्याच्यामुळं बऱ्यापैकी आवाजावर भरपूर भर पडतो तरी सुद्धा पाणी पित नाहीत आम्ही त्याच्यामुळे जरा गडबड होती असं होतं असं श्री क्षेत्र विठ्ठलवाडीमध्ये मला या गोष्टीची कल्पना आल्याच आली आणि मी सकाळीच आलो मी सकाळी आलो आणि सकाळी आल्या कळालं की अख्खं गाव जवळपास हे माळकोळी आहे मी माझं भाग्य समजतो की अशा गावामध्ये योग्य पद्धतीने कीर्तन व्हायला पाहिजे त्यामध्ये प्रामुख्याने एक अजून गोष्ट खटकली म्हणून मुद्दाम बोलतो द्वादशीला काला करायचं नाही बऱ्याच फडकऱ्यांमध्ये द्वादशीला एकादशीला अमावस्येला काला चालत नाही बरं का
त्यामुळे इथून पुढं स्वतःचं काही नियोजन असेल तर त्या पद्धतीने तुम्ही 26 वर्षापासून जर करत आले तर मी माझ्या अतिशहाणपणा करून तुम्हाला सांगणार नाही, पण द्वादशीला काल फडकरी मंडळी करत नाही म्हणून मी मुद्दामून सांगतो बरं का. मी पत्रिका पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं त्या ठिकाणी म्हणून मी तुम्हाला सांगतो बरं का. आणि मी जगद्गुरु तुकाराम महाराजांचे 11वे वंशज आहे, मी 14वा वंशज आहे नाथ महाराजांचा. पत्रिकेमध्ये थोडी गडबड आहे, असं पत्रिके कोण पाहतं, पत्रिकेचं विषय नाही, फक्त माहिती व्हावं यांचं केलं तरी म्हणून असतं. बाकी पुढं डिग्र्या लिहा नका लिहू. बऱ्याच जणांना अजून एक कन्फ्युजन होईल की हे डॉक्टर काय लिहिलंय, हे डॉक्टर लिहिलंय मी ज्योतिषविद्या वाचस्पती PhD झालोय ज्योतिष शास्त्रात पुणे त्याची आवश्यकता नाही नसते लिहिलं तरी काही चाललं असतं. इकडचं डॉक्टर आहे हे बरं आहे. लॉकडाऊन मध्ये बाकी काही उद्योग नाही, त्याच्यामुळे मग आमच्या पुणे विद्यापीठा अंतर्गत आमच्या पैठणला आम्ही वराहदेवी ज्योतिष विद्यापीठ त्याची शाखा ओपन केली आणि मग आम्ही सुरू केल्यामुळं आमच्या गुरुजींनी सांगितलं की तुम्ही पण बसा, तुम्ही पण बसा. पहिल्यापासून लहानपणापासून पंचांगाचा खूप इंटरेस्ट आणि अभ्यास आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं आहे योगा त्याच्या 4 वर्षात ते पण पूर्ण झालं नाथ महाराजांच्या कृपेने असो. आणि या ठिकाणी अजून एक गोष्ट अशी सांगायची की आता इथं मंदिर छोट आहे म्हणून बसले मी बोलणार नाही, पण इथून पुढं आता आजच्या काल्याने या सप्ताहाची सांगता होईल. देवाकडं पाठ होऊन कुणी बसायचं. हा तुम्ही म्हातारे असा तरुण असा तर तुमचा इट्स युअर ओन बिझनेस, मला काही देणं घेणं नाही. त्याशी मध्ये एक गॅप सोडा, एक जण जाईल येईल एवढी जागा सोडा. मध्ये सारखा बाजूबाजूला थोडे थोडे सारखा जागेवर सरकायला गडबड करायची काही आवश्यकता नाहीये. वारकरी संप्रदायामध्ये काही गोष्टी या नियमाने झाल्या पाहिजे, त्या नियमानेच झाल्या पाहिजे. नवे सगळ्याच गोष्टी नियमाने झाल्या. त्यातल्या त्यात आता जागेची अडचणी आहे, आपण समजून घ्यायच्या हिशोबाने. म्हणून त्या ठिकाणी सारखा पैठणीवाल्या ताई सारखा इकडं मध्ये एक जण जाता येईल अशा पद्धतीची जागा पाहिजे. तुम्हाला जरी गॅरंटी नसली, तुम्हाला माझ्यावर गॅरंटी आहे. जसं नामदेव महाराजांच्या नाथ महाराजांच्या कीर्तनात भगवंत येतात आणि चोपदाराचा वेश घेतात किंवा टाळकऱ्याचा वेश घेऊन नाचतात कीर्तन. तुम्हाला नसेल गॅरंटी, कदाचित मला आहे, येऊ शकतो कदाचित तो तिथून. तुम्हाला नसेल म्हणून तुम्हाला वाटलं तसं, पण त्याला यायला जागा ठेवा म्हणून ती जागा आहे. अतिशय माळकरी मंडळी फडकरी आहेत, सगळे जण चांगले आहेत आणि गायक वादक उत्तम आहेत, अतिशय सुंदर आहेत. फक्त मीच त्यात वासरात लगडी काय शाहिनी असं म्हणायला हरकत नाही. आणि सगळ्यांचं लेकरू म्हणून कौतुक आणि कीर्तन ऐका फक्त, बस बाकी काही. शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज. कोण भानुदास महाराज? आज ज्या भानुदास महाराजांचे आपल्या संपूर्ण वारकरी संप्रदायावर उपकार आहेत ते भानुदास महाराज. कशाचे उपकार? पंढरीश पांडुरंग परमात्मा सध्या जो विटेवर आहे ही सगळी कृपा भानुदास महाराजांची. ते नसते झाले, तो अवतार झाला नसता तर कदाचित आपल्याला आनागोंदीला कर्नाटकात पांडुरंगाच्या दर्शनाला जावं लागलं असतं. नवे महाराष्ट्राला किंमत शिल्लक राहिली असती. ज्यांचं कुलदैवत ज्यांना माहित नाही तो कुठल्याही समाजाचा असू द्या, इथं जातीवाद करतो, तो कुठल्याही समाजाचा असू द्या, ज्यांचं कुलदैवत ज्यांना माहित नाही, आपल्याकडे अशी पद्धत आहे, नवे ती रूढ आहे, ती परंपरा चालत आलेली आहे की जगत जननी भवानी तुळजा भवानी हिला आपलं कुलदैवत मानायचं आणि पुढे कार्य सुरू ठेवायचं. तसंच अख्ख्या महाराष्ट्राचं या ठिकाणी जर कुलदेवी तुळजा भवानी असेल तर कुलदेव जो आहे तो म्हणजे पांडुरंग परमात्मा. लक्षात ठेवा. त्याच्यामुळेच आपल्याकडे सगळ्यात जास्त गर्दी कुठे होती? पंढरपूरला, आहे की नाही? का तुमच्या गावात? पंढरपूरला. ना पैठणला होती, ना आळंदीला होती, ना देहूला होती, ना अजून त्र्यंबकेश्वरला होती. म्हणजे याचा अर्थ त्या दुय्यम दर्जा आहे का? नाही. तेवढाच अधिकार याही बाकीच्या तीर्थक्षेत्रांना आहे. पण तरी सुद्धा सांगतो, पांडुरंग परमात्मा पंढरीश आहे म्हणून पंढरीला असल्या कारणानं पंढरीला एक अनन्य साधारण असं महत्व वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून नव्हे सर्वार्थाने पंढरपूरला महत्व आहे. विठ्ठल
या पंढरपूरचं महात्म्य आणि इतर जर काल्याच्या प्रसंगातले तुम्ही अभंग पाहिले, प्रकरण पाहिले तर आपल्या लक्षात येतं बऱ्याच कमी ठिकाणी पंढरीनाथ हा शब्द वापरला जातो. किती? बऱ्याच कमी ठिकाणी. त्यातल्या त्यात आमच्या भानुदास महाराजांच्या बाबतीत विचार केला, छोटासा गाथा, छोटासा परमार्थ, पण जो परमार्थ केला तो शुद्ध, सात्विक आणि अंतःकरणपूर्व भावपूर्ण त्या ठिकाणी भानुदास महाराजांचा परमार्थ. हे भानुदास महाराज कोण? ज्यांची जगप्रसिद्ध गवळण आहे, जे अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध झालं. वृंदावनी वेणू कवळाचा माय वाजे, 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 वृंदावनी वेणू कवळाचा माय वृंदावनी वेणू कवळाचा माय वाजे. ही गवळण ज्यांनी लिहिली ते भानुदास, किंवा अजून बऱ्याच पद्धतीने त्यांच्या बाबतीत सांगता येईल. लक्षात त्यात प्रामुख्याने भानुदास महाराजांचे जे चरित्र आहे ते चरित्र अशा पद्धतीचं आहे, पहिले कोणाचा अभंग आहे त्याच्याबद्दल कळालं पाहिजे, मग पुढे जायला मजा आहे, नाही तर काय किंमत नाही. मूळ सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ नावाच्या गावचे भास्कर पंत, कपड्याचा व्यापार, अगदी घोडं घ्यायचं, दोन्हीकडे पडशी टाकायची आणि कापड गावोगाव जायचं, कापड कापायचे, विकायचं 1 मीटर 2 मीटर, काय म्हणतात वार, 2 वार 3 वार, या पद्धतीने पूर्वीच्या काळी. ही 650 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो बरं तुम्हाला. आणि मग विकून आपला चरितार्थ भागवायचा आणि म्हैसाळहून एक दिवस या भास्कर पंत महाराजांना त्या ठिकाणी त्यांच्या पोटी सूर्याची उपासना करणारे नवे नवे जन्मतःच हे लेकरू सूर्याच्या प्रखरतेला न जुमानता थेट सूर्याच्या डोळ्यात डोळे घालून ज्या पद्धतीने आपण पाहतो त्या पद्धतीने सूर्य किरणाकडे भानुदास महाराज जन्माला पाहत असल्या कारणाने आईला कळालं, वडिलांनाही कळालं, हा भानूचा दास आहे म्हणून याचं नाव भानुदास ठेवलं. भानूची उपासना आहे, सूर्यनारायणाची उपासना आहे आणि हा करतो. हळूहळू भानुदास महाराज मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर आपल्या वडिलांचा व्यापार हळूहळू सांभाळू लागले. सांभाळत असताना मात्र पंढरीची वारी आहे माझ्या घरी आहे की नाही, त्यांच्याकडे पंढरीची वारी भास्कर पंतांपासून वर का म्हणजे आमच्याकडेच म्हणा ना, त्यांच्याकडे म्हणण्यापेक्षा फिरत फिरत भानुदास महाराज तोच व्यापार पुढे वाढवत पंढरीची वारी करू लागले. पण वारी करत असताना एक दिवस या व्यापाराच्या माध्यमातून ते गोदावरी नदीच्या तटावर आले, तीरावर आले आणि आल्यानंतर ज्यावेळेस आमची प्रतिष्ठान नगरी पाहिली, ती प्रतिष्ठान नगरी पाहिल्यानंतर त्यांना प्रचंड आनंद झाला आणि आनंद झाल्यानंतर त्यांनी ठरवलं इथून पुढे मी माझं वास्तव्य या प्रतिष्ठान नगरीमध्येच ठेवेल. आणि पुढे भानुदास महाराज आणि त्यांची धर्मपत्नी त्या दोघांनी त्या ठिकाणी पुढे वाढलेल्या जेवढ्या काही गोष्टी आहे, आपला प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही प्रतिष्ठान नगरीपासून सुरुवात केली. आणि सुरुवात केल्यानंतर पैठण ते पंढरपूर अगदी आषाढीच्या वारीला, कार्तिकीच्या वारीला आमच्या भानुदास महाराजांनी जावं. दररोज दर मुक्काम करत करत चालत पायी वारी करावी. आणि वारी करत असताना एक दिवस घटना अशी घडली की पंढरपूरचे एक ब्रह्मण देवता
या ठिकाणी अनागुंदी, कर्नाटकात तुंगभद्रा नदीच्या तीरावर जे अनागुंदी नावाचं गाव आहे, त्या अनागुंदी नावाच्या गावामध्ये एका सुंदर पद्धतीने एका राजाच्या शाक्त परंपरेतल्या देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्या ब्राह्मण देवते घेतलं. म्हणले कुणाचं मंदिर आहे? म्हणले आपल्या राजेसाहेबांनी बांधलंय. सुंदर आहे म्हणले मंदिर. हो, राजेसाहेबांची भेट होईल का? म्हणे होईल ना. कुठे? दरबारात. चला म्हणले घेऊन जातो. शिपाई आला तर ब्राह्मण देवतेला राजेसाहेबांची भेट घालून दिली. म्हणजे राजेसाहेब सुंदर मंदिर बांधलंय, देवीची खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही उपासना करता. हो म्हणले करतो. देवी जगदंबा करून घेते. म्हणजे पण काय म्हणले या देवीची उपासना करताय? हीच तुमची देवी म्हणे, हीच जगत जननी जगदंबा देवी ही आमच्या पांडुरंगाच्या देवळात झाडलोटीचं काम करते. झाडलोटीचं काम करते. काय जगतीची काय उपासना करत बसले? म्हणजे राजाचा संताप अनावर झाला. म्हणले जर ब्राह्मण देवता नसले असता किंवा ब्रह्महत्येचं पातक जर मला घ्यायचं नसलं असतं ना, तुम्हाला इथं सोडवून दिलं असतं. खरं बोलता का खोटं बोलता? म्हणले खरं बोलतो. चला म्हणले माझं खोटं वाटलं तुम्ही घेऊन चालतो तुम्हाला पंढरपूरला. चला म्हणले. राजा बोले दल आले. म्हणले बघा ते सांगताय, यांनी जर खरं सांगितलं असेल तर यांना माझ्याकडून त्या काळात 5,000च्या त्या ठिकाणी सोन्याच्या मोहरा दिली. बरं, पण हे जर चुकलं खोटं ठरलं मात्र परत अनागुंदीला घेऊन येईल तुम्हाला मुसके आवडून आणि मग सुळावरती चालेल. कबूल? म्हणजे कबूल आहे. काय ठीक, चला. घोडदळ पायदळ राजेसाहेब सगळे जण हल्ले. म्हणजे आपल्याला पंढरपूरला जायचं ते पाहायचंय. गेले पंढरपूरला. दररोज मुक्काम करीत आले. आल्यानंतर सांगितलं ब्राह्मण देवता सोबतच आहे. देवाने सांगितलं म्हणजे देवा महाराज तसं नसतं राजेसाहेब. मग आमच्या पंढरपूरला दर्शन घ्यायला आल्यानंतर प्रथमतः चंद्रभागे स्नान, तुकामागे ह्याची दान. पहिले चंद्रभागे स्नान करावं लागतं, त्याच्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन होत नाही म्हणे. मग काय करायचं? नाही म्हणले चला. राजाने पण, राजा थोडा गरीब होता, पोशाख उतरून ठेवला, तलवार बाजूला ठेवली, स्नान केलं चंद्रभागेमध्ये, दुसरा पोशाख परिधान केला आणि तलवार वगैरे हातात घेऊन चला म्हणले आता पांडुरंगाच्या देवळात. नाही 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 नाही, आता पुंडलिकाचं दर्शन म्हणे. पुंडलिकाचं दर्शन घ्यावं लागतं. ठीक आहे, तुम्ही जसं म्हणताल देवा तसं पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं. अजून कोणाचं दर्शन? आता पांडुरंगाचं दर्शन म्हणले नामदेव पायरीच्या पद्धतीने. गेले पुढे नामदेव पायरीच्या तिथून मंदिरामध्ये प्रवेश केला. आता मात्र ब्राह्मण देवतांना घाम फुटला. म्हणजे देवा माझी सगळी लाच तुला सांगून तो बसलो मारा ऐटी. जगदंबा झाडलोटीचं काम करतील हे जर दृश्य राजाला दिसलं नाही, विनाकारण तुझा एक उपासक विनाकारण सोडावं जाईल. बघ मेरी लाच तेरी हात नाही भाई. असं म्हणल्यानंतर पांडुरंगाला लगेच तो म्हणजे तकलं कळतं. तो साधा आहे का? नाही म्हणाला. पाहिलं फक्त वामांगी आहे ना, ती वामांगी आहे, पण आपली उजव्या हाताला पाहिजे कर्म करताना. तो अधिकार देवालाच दिलाय वामांगी ठेवायचा. आपली उजव्या हाताला पाहिजे. आपली म्हणजे आपली धर्मपत्नी सांगतो, आपली फक्त भगवंतानी डाव्या हाताला माग पाहिलं वळून. माग आहे ना ती पांडुरंगाच्या पुढे जात नाही ती आजकाल सारखी. त्याच्यामुळे माग वळून पाहिलं पांडुरंगाने आणि माग वळून पाहिल्यानंतर तिला तर म्हणजे तपिलं लगेच लक्षात आलं. तिने नीट उठली आणि कोणचा झाडू हातात घेतला. पांडुरंगाचं देऊळ झाडू लागली. कोण? जगत जननी रुक्मिणी माता जी जगदंबा उपासक होता. कोण? तो राजा अनागोंदीला. आणि मग हे सगळं झाल्यानंतर मात्र राजाचा प्रवेश झाला. एंट्री जशी झाली महाराज असं पाहिलं, राजाला अत्यंत खेद वाटला, दुःख व्यक्त करू लागला, राजा रडू लागला. रडत असताना मात्र ब्राह्मण देवतांनी सांगितलं, मी जे सांगितलं ते ठरल्याप्रमाणे दिसलं तुम्हाला, मला मोकळं करा. म्हणजे मला नका ठेवू. नाही म्हणजे काय हरकत नाही, तुम्ही मोकळे झाले म्हणजे देवा तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला तुमच्या 5,000 मोहरा येऊन जातील, काही काळजी करू नाही म्हणजे त्याची पण मला काही गरज नाही. म्हणजे पांडुरंगाने सगळं समाधानी ठेवलं. बस आता मात्र राजे साहेब पांडुरंगाच्या प्रेमात पडले. त्यांनी एकच डोक्यात गोष्ट फिट करून घेतली. ती गोष्ट म्हणजे अशी, जर यदा कदाचित जगत जननी शाक्त परंपरेमध्ये असलेली ही जगत जननी रुक्मिणी माता जर या पांडुरंगाचं देऊळ झाडून घेत असेल, याचा अर्थ रुक्मिणी मातेपेक्षा कैक पटीने या पांडुरंगाचा अधिकार मोठा असावा. कोण कोणाकडे चाकरी करायला तयार नाही, कोण कोणाकडे चाकरी करायला तयार नाही. पण इथं साक्षात
रुक्मिणी माता पांडुरंगाचं देऊळ झाडून घेते म्हणजे यांचा अधिकार मोठा आहे. म्हणले देवा मी तुझ्या प्रेमात पडलो, मला तुझं दर्शन दे आणि चल मी तुला आनागोंदीलाच घेऊन जायला असं म्हणले. म्हणल्यानंतर पांडुरंग म्हणले काय हरकत नाही, येतो बघ. तो काय म्हणे वळा वळा. एका दृष्टीने इथं स्टॉप. पण माझ्या 3 अटी म्हणले पांडुरंग बोलू लागले. माझ्या 3 अटी. कोणत्या अटी म्हणले? काही नाही. एक तर मला रातोरात न्यावं लागत, दुसरी गोष्ट हातोहात न्यावं लागत, रातोरात हातोहात. आणि तिसरी अट काय म्हणले देवा? राजाने विचारलं. म्हणले माझ्या भक्ताचा छळ जर तुझ्या नगरीत झाला, एक क्षणभर देखील मी तुझ्या नगरीत थांबणार नाही. तुमचे भक्त कशाला येतील? ठीक आहे, मान्य. 3 अटी मान्य. रातोरात हातोहात पांडुरंग परमात्मा अनागोंदीला. देवीचं त्या ठिकाणी दुसरं मंदिर स्थापन करून देवीला दुसऱ्या मंदिरात राजांनी या ठिकाणी ठेवलं आणि त्याची उपासना चालू ठेवली. आणि मग ज्या नव संख्येमध्ये हे मंदिर सुंदर बांधलं होतं, या मंदिरामध्ये साक्षात पांडुरंग परमात्मा हे प्राणकृष्ण करून विराजमान झाले. भगवंताला काय रोज 56 भोगाचे मिळते, राजाकडे काय कमी असं. देव ऐश्वर्य संपन्न भोगू लागला. आणि मग काकडारतीपासून शेजारतीपर्यंत सगळे नित्योपचार अगदी सुंदर पद्धतीने चालू ठेवले. आणि योगायोगानं त्याच्यानंतरच 15 दिवसांनी आषाढी वारी भरली. आषाढी वारी भरली की इकडे देवाळात तत्कालीन ही 12व्या शतकातली गोष्ट सांगतो. तत्कालीन मौली ज्ञानेश्वर महाराज, संत भानुदास महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपान काका, संत मुक्ताई, संत नरहरी महाराज, संत गुरुबा काका, संत नामदेव महाराज, हे सगळ्यांची तत्कालीन बैठक झाली. म्हणजे देवच देवळात नाही का, ह्याची आषाढी वारी करता. म्हणजे आषाढी वारी करता कशाची? देवच नाही. मग कुठे गेले? मग त्यांनी सांगितलं नाही ते असे ब्राह्मण देवतात गेले. त्यांनी ही पोळी केली, त्यांनी सांगितलं आणि पांडुरंग होतो. राजा येऊन घेऊनच गेला. म्हणजे राजाकडून कोणाचं चालतं, काय करायचं काही नाही. त्या बैठकीमध्ये सर्व नियुक्त पदाधिकारी, सगळी महाराज मंडळी, संत मंडळी यांनी एकच ठराव पास केला. तो ठराव असा होता, आपल्यातील ज्येष्ठ संत भानुदास महाराज आपण अनागोंदीला जावं आणि पांडुरंगाला परत घेऊन यावं. भानुदास महाराज देवघान भानुदास महाराजांनी सांगितलं. जशी आज्ञा पडली कानावर तसे नीट निघाले. जायला त्या अनागोंदीला किती महिने लागले? 2 महिने. भाद्रपद एकादशीच्या दरम्यान आमचे भानुदास महाराज अनागोंदीला पोहोचले. योगायोगानं त्या दिवशी बुधवार. आज कोणता बुधवारच वार. काय बुधवारच होता पांडुरंगाचा वार. पांडुरंगाच्या वाराला पांडुरंगाचं दर्शन होणं आणि पांडुरंगाच्या देवळात टाळ्याचं कीर्तन मिळणं किती भाग्यवान आहे. विठ्ठल भानुदास महाराज शेजारती झाल्यानंतर तिथं पोहोचले. शेजारती झाल्यानंतर ते एका दरवाजाला 2 शिपाई, असे 9 दरवाजे, 9 दुने 18 शिपाई. जसा हात लाविताची कुलपे ही मिळाली. कुलपाचं दर्शन भानुदास महाराजांनी घेतलं. मंदिर लावलेलं म्हणले, समजलं कशा आता देव मला बोलव नाही. म्हणले हात लाविताची कुलपे ही गळाली. चरित्राचं वर्णन भानुदास महाराजांच्या. कुलपे गळाले. सगळे शिपाई 18च्या 18 बेशुद्ध पडले. भानुदास महाराजचे डाबऱ्या. म्हणले देवा तू पण शेवटी श्रीमंताचाच निघाला. लोक 3 कोटी बालाजीला जाते, लोक कुबेर भांडारला जाते, लोक इकडं जाते, लोक स्वामीनारायणाला जाते. शेवटी तू श्रीमंताचाच निघाला ना देवा. काय चुकला देवा? आता इथं शिवरंजनी किंवा हिंदोळ राग वाजवायचा म्हणजे कोणालाच प्रधान होता. रागाचा उपयोग असा केला पाहिजे बरं का कीर्तनात. आम्ही नारदीन वारकरी दोन्ही असल्यामुळे आमचं जमतंय असं. वाद बिंदास काही टेन्शन नाही. आवडलं तर गाडीत टाकून घेऊन जाईल मुंबईला. तिथं पाय पेटी आणि मग असं झाल्यानंतर देवा काय चुकलं आमच्या वारकऱ्यांचं? तू इथं राज ऐश्वर्य भोगायला संपन्न करून त्या ठिकाणी 56 भोगाचं नैवेद्य खायला आला. म्हणजे आमचं जमन ना तुला भाजी भाकरी. देव 1 नाही 2 नाही काही नाहीच ना. आता बोलणं कठीण झालं का म्हणजे तुझ्याशी? बोलायला जड झाला का म्हणजे तू? अरे बाप ठीक आहे.
तरी काही नाही, एक नाही, देव नाही, पांडुरंग परमात्म्याने फक्त ज्यावेळेस भानुदास महाराजांनी चरण स्पर्श केले, पाया पडल्यानंतर आपल्या गळ्यातला एक तुळशीचा आणि नवरत्नाचा सोन्यानी मढवलेला हार भानुदास महाराजांच्या गळ्यात टाकला. गळ्यात टाकल्यानंतर भानुदास महाराज देवभान विसरलेले, हरपलेले, बरं ठीक आहे, नको म्हणू बाबा, राहिलं, उद्या परत येतो प्रकट झाल्यावर दर्शनाला, असं म्हणले. परत पाया पडले, बाहेर आले. बाहेर आले, शिपाई जागे झाले, शुद्धीत आले, सगळे कुलपही लागले गेले आणि हे पंच कुशकांनी त्या ठिकाणी तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराजांनी विश्रांती केली. सूर्योदय होण्याच्या आधी उठले आणि उठल्यानंतर तुंगभद्रा नदीच्या तीरावर गेल्यानंतर स्नान केल्यानंतर तुळशीचा हार गंगेमध्ये विसर्जन झाला, पण गळ्यात मात्र तो सोन्याचा नवरत्नाचा हार तसा शिल्लक राहिला. बाहेर आले, वाळवंटामध्ये स्नान संध्या करू लागले, संध्या आणि करू लागले आणि करत असताना मात्र इकडे काकडा सुरू झाला. 5:30 वाजले, काकडा सुरू झाला. गरुडाचे पायी देवी वेळोवेळा घरी पाहिलं, एक हार काढू लागले पांडुरंगाचे. काढल्यानंतर पुजारी बाबांना लक्षात आलं, इथलचा नवरत्नाचा सोन्याचा हार चोरीला गेला. राजापर्यंत बदली गेली, बातमी गेली, म्हणजे राजेसाहेब ते सोन्याचा हार चोरीला गेला, कुठेतरी चोर आला म्हणजे पाहिलं. राजेसाहेब म्हणजे माझ्या समोरून नका, तुम्ही चेक त्याला पकडा, सुळावर घेऊन टाका, फक्त शेवटची इच्छा विचारा. सगळे शिपाई निघाले, कुठे योगानं सूर्योदय झाला आणि सकाळच्या कवळ्या उन्हामध्ये त्या ठिकाणी त्या सोन्याच्या नवरत्नाच्या हारावर सूर्यकिरण जसे पडले, एका शिपाईची नजर बरोबर भानुदास महाराजांच्या गळ्याकडे गेली. पाहतात काय, चोर सापडला म्हणून मुसक्या आवडल्या आणि भानुदास महाराजांना त्या ठिकाणी राजाच्या दरबारात आणलं. म्हणजे शेवटची इच्छा राजेसाहेबांनी विचारायला सांगितली, तुम्हाला सुळावर देणार तरी सुद्धा हे देवभान असं हरपलेले, काय हरकत नाही, शेवटची इच्छा पांडुरंगाचं दर्शन, एवढं सांगितलं. म्हणले चला. तशाच मुसक्याच्या पद्धतीने त्या ठिकाणी भानुदास महाराजांना देवळात आणलं, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. आता सुळावर गेले. सुळावर गेल्यानंतर म्हणले, झालं ना आता सगळं, तुम्हाला सुळावर देणार आहेत माहिती का? हो म्हणले. तरी काहीच नाही. मग तिथं साक्षात पांडुरंग परमात्मा प्रकट झाले. कुठं? त्या सुळाला. आणि सुळाला पांडुरंग परमात्म्याने हात लावला, सुळाला पालवी फुटली. मग आश्चर्यचकित झालेली सगळी जनता पाहायला लागली. शिपाई पळत गेला, राजेसाहेब ते सुळ राहिला नाही, सुळाचं पाणी झालं, वेल झाला, तुम्ही पटकन या, काहीतरी अघटित घटना घडली. राजेसाहेब पळत आले. म्हणजे काय झालं? देवाला पाहिलं तर देवाला पाहून राजेसाहेब आईस्क्रीम झाले, थंड पडले. म्हणजे देऊळ सोडून इकडं कुठं? म्हणले, राजेसाहेब माझी तिसरी अट मोडली, तुझ्या नगरीत एक क्षणभर देखील थांबणार नाही, भक्ताचा छळ झाला. अरे राजेसाहेबांनी डोक्यालाच हात लावला. म्हणजे काय चुकलं देवा माझ्याकडून, जाऊ दे, इथून पुढे होणार नाही. बाळा पांडुरंग परमात्मा म्हणले, नाही, बोले तैसा चाली त्याची बांधावी पावले, पण बोले तैसा ना चाले त्याची छाटावी पावले. विठ्ठल कीर्तनाला येतो सांगून यायचं नाही. त्यांना समजलं, त्यांना धन्यवाद. महाप्रसादाचा लाभ बोले तैसा चाले. भगवंतांनी सांगितलं, राजेसाहेब तुमची झालेली सेवा ऐश्वर्य संपूर्ण भरपूर भोगलो मी. या ठिकाणी आता राजवैभव आता टाटा. पांडुरंग परमात्म्याने विचार केला, भानुदास महाराज येते, यांच्याकडे वडगळ पायगळ भरपूर व्यवस्था, हे कशी नेतील परत पंढरपूरला? अंगुष्ठा एवढे झाले, अंगठ्या एवढे. कोण? पांडुरंग परमात्मा अंगठ्या एवढे झाले, भानुदास महाराजांच्या पिशवीमध्ये बसले आणि चालले. जायला 2 महिने, यायला 2 महिने, किती झाले? हा चातुर्मास. आता महाराज मंडळी जे पंढरपूरला थांबतात त्याचं एकमेव कारण म्हणजे हा चातुर्मास आहे. देवा भानुदास महाराज होते म्हणून वापस आलो. आता तेवढा नाही कोणी आलं लक्षात. समजत म्हणजे तपलेलं समजायला पाहिजे. समजदार को इशारा टाकला काय बस. आले, हत्तीवर मिरवणूक काढली. भानुदास महाराजांना सांगायला लागले, तुम्ही पण बसा, तुम्ही आणलाय पांडुरंग. नको बाबा, मी आपलं काळ घेऊन बघाय दिल्लीत. पांडुरंग परमात्म्याला मोठी अंबारी आणली आहे आणि अंबारी पांडुरंग परमात्म्याची पंढरपुरातून त्या ठिकाणी मिरवणूक केली. मिरवणूक केल्यानंतर म्हणजे आता पुनर्प्राणप्रतिष्ठा कोणी करायची? विधी आहे ना, धर्मशास्त्राला पाळतो आपण सगळेजण आणि पाळलंच पाहिजे. विचार केला, नाही म्हणले आणला त्यांनी, अधिकार ज्येष्ठ तेच,
ते विचारत असतात. त्यांचे हस्ते म्हणल्यानंतर भानुदास महाराजांनी सगळा विधी पुण्यवाचन सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पांडुरंग परमात्म्याची पुनर्प्राणप्रतिष्ठा केली आणि केल्यानंतर मग पांडुरंग मागे लागले. काय पाहिजे भानुदास माग, काय पाहिजे तुला माग? म्हणजे देवा, जरी हे आकाश वरपड पाहे, ब्रह्म होळ भंगा जाय, वड वानळ त्रिभुवने खाई, तरी तुझीच वाट पाहेला विठोबा. नगरी आम्हीच काचा पांगळा नामधारक तुझ्या अंकिला सप्तै सागर समृद्धी, जरी विरंजायची ती पंचभावती प्रभावती, तरी तू माझाच सांगता विठोबा. असं भरपूर मोठा अभंग भानुदास महाराजांनी पांडुरंगाला सांगितला. आणि सांगितल्यानंतर भानुदास महाराज म्हणले, नको देवा, काहीच नको, हिची मागणी विठोबा चिरणी ठाव दे मला. आता आपण वारीमध्ये दर्शन घेत असताना पहिली जी समाधी लागती ती समाधी म्हणजे भानुदास महाराजांची समाधी. कोणी मान्य करा अथवा नका करू, तो भाग्यराव आहे, पण भानुदास महाराजांची समाधी तीच आहे. आणि मग इतर आमच्या सगळ्या पुढच्या परंपरेमध्ये चक्रपाणी महाराजांपासून हरिपंडित महाराज, रामचंद्र महाराजांपर्यंत त्या ठिकाणी सगळ्या समाधी ज्या आहेत त्या बाहेरील नाथ मंदिरात पैठणीत आहेत. भानुदास महाराज म्हणले, अजून माग, अजून माग काहीतरी. भानुदास, अजून माग. नको देवा, अजून माग. नको देवा, माग. नको. बर, मी तुला प्रसाद रूपी काही गोष्ट दिली तर घेशील का? म्हणले, देवा, प्रसादाला कसं नाही म्हणा, पण मला काहीच नको देवा, सगळं काही दिलं ना, तुझ्या जवळ जागा दिली, अजून काय पाहिजे? म्हणले देवा, नाही. म्हणले, तसं नाही. इथून पुढे येणाऱ्या चौथ्या पिढीमध्ये मीच तुझ्या मोठे अवतार घेईन. भानुदासाची पुढे महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर जळवारा वर्णन करतात. आणि या वर्णनाप्रमाणे त्या ठिकाणी महाराज भानुदास महाराजांची समाधीही झाली. आणि मग नंतर चक्रपाणी महाराजांचे चिरंजीव, चक्रपाणींचे चिरंजीव सूर्यनारायण पंत, सूर्यनारायणचे चिरंजीव म्हणजे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज. अशी ही परंपरा बऱ्याच जणांना पाहता संचरणाची शोभा म्हणल्यानंतर पण कपाळावर आठे येतात. इथं नाही आल्या मला माहिती, कारण की नगर जिल्हा काही लांबचं नाही. ही परंपरेचे गाव आहे, सगळे लक्षात ठेवा. भडकरी परंपरेमध्ये जे गाव असतात त्यांना कपाळावर आठ्या कधीच येणार नाही. त्यांना ठाऊक असतं की हे एका जनार्दनी वाली. आम्हाला कधीच ज्ञानोबा तुकाराम भजनाचा कधीच आम्हाला वाईट वाटलं नाही किंवा घेतल्यानंतर आम्हाला कधी दुःख झालं नाही. पण मात्र आमचं पण आम्हाला सांभाळावं लागेल ना, म्हणून तेव्हापासून भानुदास एकनाथ ही भजनाची परंपरा आमची. मग आम्हाला 650 वर्ष झाली, 14 पिढ्या घातल्या. भानुदास महाराजांच्या वंशजाचं प्रमाण जर मान्य केलं किंवा त्याच्याही मोज समजा काउंट केलं तर 16वे 17वे वंशज येतो आहे भानुदास महाराजांचे नाथाचे 14वे वंश. विचार करा, 14 पिढ्या आमच्या घराण्यात त्या ठिकाणी हे खर्च केले ना वारकरी संप्रदायासाठी. म्हणून त्या ठिकाणी हे भानुदास एकनाथ भजन सुद्धा तेवढंच बरोबरीने जेवढं ज्ञानोबा तुकाराम आहे तेवढंच रामकृष्ण हरी या भानुदास महाराजांनी अनेक विध वेगवेगळे अभंग लिहिले. आणि अनेक विध अभंग लिहिल्यानंतर त्यांनी काल्याचा प्रसंग सुद्धा सोडला नाही. काल्याचा प्रसंग लिहित असताना भानुदास महाराज आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळाचं वर्णन करतात. गोकुळाचं वर्णन करत असताना यांच्यामध्ये सुद्धा कमीत कमी 4 ते 4,25,000 वर्षाचं अंतर आहे. किती अंतर आहे? 4 ते 4,25,000 अंतर आहे ना. एवढ्या वर्षानंतर भानुदास महाराज लिहित आहेत, ज्या अर्थी तरी सुद्धा आजही भानुदास महाराजांना समाधी घेऊन 650 वर्ष झाली. तरी सुद्धा आजही खडकी सोडलेला मोठा अभंग आजही त्या ठिकाणी सर्वत्र घेतला जातो. कारण काय? कारण संतांचं लिखाण कधीच वाया जाणार नसतं, म्हणून त्या ठिकाणी खडकी सोडलेला मोठा. आता हा प्रसंग कसा आला लक्षात ठेवा. भगवंताचा जन्म झाला. आणि अजून एक गोष्ट मला प्रामुख्याने सांगायची आहे. तुम्हाला पाहता संचरणाची शोभा भानुदास एकनाथ नवीन का नाही? कारण तुम्ही देवदंठांच्या पंचकृषीतले श्री संत लिंबराज महाराज नाथ महाराजांचे शिष्य परंपरेचे. आम्ही आजही दृष्टांत देत असताना किंवा बाहेर कीर्तन करत असताना आवर्जून सांगतो, नाथ महाराजांची शिष्य परंपरा ही लिंबराज महाराज म्हणजे कोण? कीर्तन रंगी हरिरंगलासे मग येऊ निस्कंदी पैसलासे श्रीराम नाम प्रीती अति जाला तो लिंबराज नयनी आम्ही देखिला. सद्गुरु लिंबराज महाराज की
हा अधिकार तुम्हाला आहे. म्हणून तुम्ही सुद्धा वंशज जरी नसले तरी सुद्धा अंशज आहात. आता प्रश्न असा आहे, काल्याचा प्रसंग आहे, काल्याचं कीर्तन आहे. हे काला 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 म्हणजे नेमकं काय? काले 3 प्रकारचे प्रामुख्याने. एक पहिला आहे हरिनामाचा खिचडी काला, दुसरा आहे दही भाताचा काला म्हणजे मुरमुऱ्याचा पोह्याचा काला, आणि हे झाल्यानंतर तिसरा महत्वाचा काला आहे तो म्हणजे जीवशिव ऐक्य काला. पहिला काला बऱ्याच ठिकाणी आजही काल्याचं कीर्तन नाही, काल्याचं भजन आहे. बऱ्याच परंपरेने चालत आलेलं, त्याच्यात काही कुणी नवीन जुनं सुरू केलं नाही, नवीन जुनं सोडलं नाही, पण परंपरेने बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा उत्सवामध्ये काल्याचं कीर्तन न करता काल्याचं भजन. तिथं काय हरिनामाचा खिचडी काला आहे की नाही, याला मुखातून नाम काला हा शब्द जरी उच्चारला तरी भगवंताचं नाम चिंतनेवर का लक्षात ठेवा, एवढा अधिकार त्या काल्याला प्राप्त झाला. बर, दुसरा काला कोणता? मग आम्ही कधी त्याच्यात डाळिंब टाकावा, आम्ही कधी त्याच्यात काकडी चिरून टाकावं, कधी त्या ठिकाणी त्याच्यात मिरची टाकावं, कधी तिखट टाकावं, कधी हिरवी मिरची, कधी लाल मिरची, तोंडाला पाणी सुटू देऊ नका, वेळ आणि मग हे सगळं एकत्र करून दही टाकल्याशिवाय तो काला तयार होत नाही. कारण दह्याला आपल्याकडे अनन्यसाधारण असं महत्व आहे, म्हणून दही टाकल्याशिवाय काला होत नाही. आता बरेच जण द्वादशी सुद्धा खिरापत करत असताना त्या ठिकाणी उभे मुरमुरे घेते, थोडा फोडते, टाकून देते, पाहे प्रसादाची वाट किंवा क्षीरसागरीचे नावळीचे काभंग झाला की लगेच तुकाराम तुकाराम किंवा एखाद्याने भजन झालं लगेच पुंडलिकवर घ्या पास. तसं नाही, त्या मुरमुऱ्याला सुद्धा तसा दोष आहे. त्या मुरमुऱ्याला सुद्धा कमीत कमी तेल तिखट मीठ लावलं पाहिजे, तरच तो खिरापत होती, नाही तो होत नाही. विठ्ठल बऱ्याचशा गोष्टी आपण करताना इतके आपसूक करून जातो, पण परिणामी खऱ्या अर्थाने सांगू का बापाचा भागीदार होतो आपण. बाकी काय होत? ज्या गोष्टी जशा आहेत माहीत नसल्याना विचारून घ्यायच्या एखाद्याला, ज्याला माहिती आहे त्याच्याकडून विचारून त्याचा अभ्यास पूर्ण करायचा आणि मग त्या ठिकाणी त्या गोष्टी करायच्या. असो दुसरा काला. तिसरा काला मात्र जीवशिव ऐक्य काला, वेदांत शास्त्राचा विषय. जीवशिव ऐक्य काला म्हणजे काय? अतिशय सोपं एका वाक्यात त्याचं उत्तर असं, या जीवानी त्या शिवाशी एकत्रित येणं, कनेक्ट होणं, यालाच म्हणायचं जीवशिव ऐक्य काला. इथं पेट्रोल आणि गाडीचं उदाहरण देऊ शकतो किंवा मोबाईल आणि चार्जरचं उदाहरण देऊ शकतो. आज इथं बसलेल्यांपैकी एक नाही 2 मोबाईल आहेत प्रत्येकाला. मोबाईल जर घेऊन टाकला एक दिवस तर बऱ्याच जणांना अशी परिस्थिती आहे की दवाखान्यात शिरूरला किंवा त्या ठिकाणी पारण्याला जाऊन दवाखान्यात ऍडमिट करावं लागेल, अशी परिस्थिती तेजसला विचार मोबाईल काढून घेतला की अगदी भांडणच विचारूच नका, इतकं त्या मोबाईलला बरेच जण आहे गेले. तरी नका, आपलं काही घेणं देणं नाही. मला सांगायचा विषय हा आहे, मोबाईल म्हणजे जीव घ्या आणि चार्जर म्हणजे शिव घ्या. आता मोबाईल बनवणारी कंपनी अनेक आहेत, त्यातल्या त्या कंपनीमध्ये सगळ्यात प्रसिद्ध असणारी आजकालचा ट्रेंड जो आहे तो म्हणजे ऍपल कंपनी. या ऍपलने आयफोन नावाचा फोन बनवला. त्याची पहिली सिरीज, दुसरी सिरीज, सध्याची 16वी सिरीज चालू आहे. आयफोन 16 प्रो मॅक्स हा सगळ्यात जगातला महागडा मोबाईल. कमीत कमी त्याचा 2.25 लाखाच्या पुढे खर्च आहे घ्यायचा म्हणलं, हप्त्याने मिळतो. आजकाल सगळे आई बाप सोडले तर हप्त्याने सगळं मिळते, ते मिळायला बसले आजकाल. त्याचं काय भरोसा? मार्केट फार भारी झालंय ना आपल्या भारताचं. असो, मला सांगायचं काय, कितीही ब्रँडेड कंपनीचा मोबाईल घ्या, सॅमसंग घ्या, ओप्पो घ्या, रिअलमी घ्या, रेडमी घ्या, अजून काय नोकिया घ्या, काय भरपूर कंपन्या लागेल तेवढ्या. जर सॅमसंगचा मोबाईल घेतला, आमच्या तेजसचा सॅमसंगचा मोबाईल कोणता एक सर्टिफाईड, त्याचे बॅटरी बॅकअप जे आहे ना त्याचं 7000 मेगा एम्पियरची बॅटरी आहे. तर 2 दिवस चार्ज करायची गरज नाही, किती वापरला तरी, किती रील पाहिलं तरी. तुम्ही काय ना आम्ही काय सगळी दुनिया रीलच पाहते सगळी. फक्त एवढे त्यातल्या त्यात चांगलं पहा. 2 दिवस बॅटरी बॅकअप, 2 दिवसांनी का होईना त्याला चार्जिंगला लावा लागेल ना. ठीक आहे, ते चार्जिंग लावायला पॉवर बँक नावाचं अजून एक प्रकरण आहे, ते सुद्धा वापरलं, त्याला सुद्धा काही दिवसांनी एकदा चार्ज होईल, 2दा चार्ज होईल, फार झालं तर ओढून काढून 3दा चार्ज होईल. त्याच्या पुढे त्याला पण चार्जिंगला लावा लागेल ना, नाही?
असा मोबाईल बनलाय जगामध्ये, एकदा चार्ज कंपनीने करून दिला परत त्याला चार्जिंगला लावायचं नाही. किंवा अशी एखादी बॅटरी एका शेतकऱ्याकडे एकदा चार्ज केली कंपनीतून विकत घेतली परत तिला चार्जिंगची गरज नाही. सौर ऊर्जेचा विषय बाजूला ठेवा, तो बोलत नाही. ती आता पुढे चालून सरकारच कंपल्सरी करणार तुम्हाला. घरावर प्रत्येकाच्या पूर्वी छत्र्या असायच्या, पहिले अँटिने असायचे, आता छत्र्या आल्या डिश टीव्हीच्या याच्या त्याच्या. आता कंपल्सरी प्रत्येकाच्या घरावर सोलार प्लेट्स आहे. होणाऱ्याच्या काळाची गरज आहे का नाही म्हणा. त्याला चार्जिंग लावावं लागणार म्हणजे लागणार. तसंच वेदांत शास्त्राचा विषय अतिशय सोपा करायचा आणि मग सांगायचा. हा जीवानी या जीवानी त्या शिवाशी एकत्रित येणं म्हणजे कधी ना कधी चार्जिंगला लावा लागणारच मोबाईल तुमचा. कितीही तुम्ही अगदी नाथाचे वंशज असले तरी चार्जिंगला मोबाईल लावा लागणार आहे की नाही. आणि जर समजा यदा कदाचित चार्जिंगला लावता पिनच खुलली बुवा किंवा चार्जिंगला लावला पिनही लावली, चार्जरही कनेक्ट केलं, एकत्र केल्यानंतर बटन दाबलं की लाईटच गेली. लाईट बद्दल बोलायचं मी कीर्तनात जाती नको. उदाहरण देतो. आणि जर त्यांनी ठरवलं, शिव नावाच्या चार्जरने ठरवलं की या मोबाईलला इथून पुढे चार्जिंगच बंद करून टाकायची, घरापुढे गर्दी व्हायला किती वेळ लागतो. आजकाल नवीन फॅशन. जीव आहे तरी भावपूर्ण श्रद्धांजलीचा फ्लेक्स पहिले गावा का लोकांना कळावं, चर्चा व्हावी, मग त्यांनी स्टेटस ठेवावे तुमचे. मेल्यावर सगळी दुनिया पाया पडणार तुमच्या. दुश्मन सुद्धा तुमच्या समोर त्या ठिकाणी ज्यांनी बांध कोरला, ज्यांनी त्या ठिकाणी तुमची अर्धा एकर नाही 1 एकर हाणली म्हणजे ढापली कोट कचऱ्या करून, तो सुद्धा येऊन तुम्हाला हारच घालणार आहे. नंतर गेल्यानंतर कोणाची किंमत ठेवायची गरज. गेल्यानंतर सगळी दुनिया पाया पडते, मोठे हात जोडते. तर काय एरवी तुम्ही ज्यांच्या पाया पडता ते तुम्हाला गेल्यानंतर हात जोडतात. त्यांनी पाया पडा एवढं काही मोठं काम. विचार करा. मला सांगायचं काय, त्यांनी जर ठरवलं एखादा मोबाईल आज चार्जर करायचं नाही तरी एखादा देह आज पंचत्वात विलीन करायचा, किती वेळ लागत गर्दी व्हायला? काहीच नाही. आता तर फोन आणि व्हॉट्सअपला टाकलं, एका ग्रुपला टाकलं तर 100 लोकांना कळत, लगेच टापा घरात. आणि परत ठेवू नका जास्त वेळ, डॉक्टरनी सांगितलं न्या पटकन. आमच्याकडे आहे बा, तुमच्याकडे काय माहित नाही. असं जीव शिव ऐक्य काला म्हणजे यालाच म्हणतात. या जीवानी त्या शिवाशी नवे तुझं मज नाही भेद केला सहज विनोद, किंवा तू माझा स्वामी मी तुझा रंक, ही वृत्ती ज्यावेळेस निर्माण होती ना महाराज, त्यावेळेस जीवशिव ऐक्य काल निर्माण होतो. विठ्ठल काल्याचाच अभंग आहे. काल्याच्या अभंगापर्यंत त्या ठिकाणी आपल्याला यायचंय. याची पूर्वपीठिका पाहायची. काय पूर्वपीठिका? कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टाथर काप सुटला, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा. किंवा अजून एक प्रमाण, गोकुळीच्या 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 बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या
करणारी तुका म्हणे छंदे मन मोहिने गोविंदे गोकुळीच्या गोकुळीच्या गोकुळीच्या. आमचे वैकुंठवासी नाथ महाराजांचे संस्थानावरती 12वे गादीपती नाथ महाराजांच्या संस्थानचे माझे आजोबा वैकुंठवासी भैयासाहेब महाराज विठ्ठल त्यांची चाल आणि ऐकत आलो. काकांनी म्हणली वडिलांनी म्हणली म्हणून आमच्यापर्यंत आली ती जुन्या पारंपरिक चाली या लक्षात ठेवा. अजून एक म्हणतो पुढे चला. भगवंताचा जन्म झाला कसा झाला? श्रावण अष्टमी रात्री 12 वाजता. आपल्याकडच्या देवतांची कमाल वाटते मला. किती छान एक 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 वेळ झाली आहे. बरोबर रामचंद्र दुपारी 12 श्रावणात त्या ठिकाणी चैत्र महिन्यात श्रावणामध्ये पुढे गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा रात्री 12 वाजता. बर आता 2 दिवसांनी लगेच पौर्णिमा आली. सकाळी 6 वाजता हनुमंतरायांचा जन्म आणि संध्याकाळी 6 वाजता प्रभू दत्तात्रय महाराज. बघा कशी वेळ सारखी लक्षात ठेवा. तशाच पद्धतीने भगवंताचा जन्म झाला. यशोदामाईकडे भगवंत आले. आणल्यानंतर त्या ठिकाणी सेवा सुरू झाली. सेवा नाही थोड्या पण त्याबरोबर सुरू झाला. पहिले कुणी गाठली असेल तर पुतना मावशी. बाल्यावस्थेत भगवंताच्या कोणी गाठली असेल? कोण गाठलं? पुतना मावशी. तुम्हाला काय वाटतं? फक्त गोकुळातच आहे पुतना मावशी? नगर जिल्ह्यात भरपूर गावात इथलची नेवर आम्ही नगर जिल्ह्यात सांगतो. विठ्ठलवाडी सोडून एखाद्याने गाडी घ्यावं, एखाद्याने नवीन पखवाज द्यावं सप्ताहाच्या कमिटीला, एखाद्याने माईक सिस्टीम घेऊन द्यावं. तिचं पोट दुखलंच. पुतना मावशी वाईट नव्हती, वृत्ती वाईट होती. आपल्याकडे म्हणे माय मुरून मावशी जाऊ. आपल्याकडे म्हणे ना माय मुरून पण मावशी जाऊ. पण तसं नाही महाराज. पुतना मावशी वाईट नव्हती, वृत्ती वाईट असल्या कारणानं भगवंतांनी तिचाही उद्धार केला. पुढे चालला. रांगलं तर रंगणी चोरी कलोणी तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत तळ गुडघ्याने गुडघ्याने तळ गुडघ्याने गुडघ्याने तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत तळ गुडघ्याने गुडघ्याने मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक असं लिहिलेलं असतं रस्त्याने आणि लिहिलं असतं. आणि संगीताचा ब्रेक म्हणले की त्याला तिरंगी म्हणतात. कट धा 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 कट कट धा 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 कट कट धा धा. ऐकिनी महाराज. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत काय सांगता गाधाणी यशोदेच्या गोकुळीच्या नाही. यशोदेला गाधाणी सांगायला लागले. खोटं नाट बोलू नका साऱ्या जमी तुम्ही मला सांगा खरं का कुणी. खोटं नाट बोलू नका साऱ्या जमी तुम्ही मला सांगा खरं का कुणी. उग बाळावर माझ्या आळ घेता. त्यांनी काही करत नाही. उग पाळण्यात झोपते उग निजवतोय. यशोदा म्हणे मी हलविते पाळणा त्यामध्ये निजला माझा. हसू नका बोलू नका हसू नका बोलू नका साधन तुम्ही मला सांगा खरं कुणी नका आळ घेऊ असं झालं. आणि एकदा यशोदाबाई घुसळण करत असताना मात्र गंमत अशी झाली.
भगवंत रांगत होते, खेळत होते. खेळता खेळता अचानक अंतर्धान पावले. म्हणजे थोडक्यात तुम्हाला समजावं म्हणून गायब झाले. यशोदामाई व्याकुळ झाली, विहरणी अवस्थेत गेली आणि म्हणली माझं बाळ कुठे गेलं, तुम्ही पाहिलं तर काय सांगा. सांगा गे कोणी सांगा गे, सांगा गे कोणी सांगा गे, सांगा गे कोणी सांगा गे, सांगा गे कोणी सांगा, सांगा 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 कुणी 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 मला 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 सांगा, सांगा 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 कुणी 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 मला 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 कृष्ण देखिला का कोणी सांगा, हरी पाहिला का कोणी सांगा माझा, कृष्ण देखिला का कोणी सांगा, कृष्ण देखिला कोणी सांगा, हरी देखिला का कोणी सांगा माझा, कृष्ण देखिला का कोणी सांगा. बरोबर सकाळी 11:15 भगवंत हरवले. आणि मग यशोदाबाई विचारू लागली, सांगा गे कोणी सांगा गे, मला सांगा. मी यशोदाबाईला एक गवळण दिसली. म्हणली पाहिली का ग बाई, पाहिला का आमचा काना? ती म्हणली कसा होता? तिने त्याचं वर्णन नाथ महाराज करतात. हाती घेऊन या फुल अंगणी रांगत आले फुल. यशोदाबाई म्हणू लागल्या, होते सारवित चुल कैसी, फुल पडियेली कुणीतरी सांगे सांगा, कुणीतरी सांगे सांगा माझा कृष्ण देखिला काय, कुणीतरी सांगा गे सांगा. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर योगा योगानं सापडला ना. ते साधन नाही आहे ना, एका जनार्दनी माय घरी उतरो घरापती जाय आहे की कृष्ण जाणावे ते काय, कुणीतरी सांगा गे. योगी ध्यान विश्रांती सुद्धा आहे ना तो. म्हणून 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 सापडला भगवंत. भगवंताच्या या सगळ्या त्रासाला कंटाळून एक दिवस तर गंमत अशी गेली. नाथ महाराजांच्या बालक्रीडा प्रकरण उघड्या गाठ्यातलं त्याच्यातलं वर्णन तुम्हाला सांगतो. एक 77, 78, 79 क्रमांकाची गवळण वर्णन करतात. राधा आली एक दिवस यशोदामाईकडं. म्हणली राधा म्हणली यशोदामाई ती काय करते, कानाला घेऊन जाते. त्यावेळेस कानाचं वय होतं 8 वर्ष. किती वर्षाचं होतं लेकरू? 8 वर्षाचं. आता सध्याच्या घडीला 3रीतलं 2रीतलं विद्यार्थी जो आहे तर तेवढं भगवंत असतील. भगवंत म्हणले काय हरकत नाही. आई यशोदाबाई म्हणली काय हरकत नाही, येते म्हणजे पाठवतो. चलो जा घेऊन. म्हणले काय हरकत नाही, बरं तेवढंच माझे काम आवडते. म्हणले राधिकानी त्याच्या वाड्यामध्ये भगवंताला घेऊन गेलं. घेऊन गेल्यानंतर सुंदर असं मखमली आसन आधीच तयार केलं होतं. भगवंताला घेऊन त्याच्यावर बसवलं, विराजमान केलं आणि आतली वाड्याची कडी मुख्य द्वाराची बंद करून घेतली. आणि हे दोघंच जण, सासूबाई बाहेर, सासरा बाहेर आणि नवरा पण बाहेर शेतामध्ये. कोण होतं घरात? राधिका आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा. विचारू लागली, देवा काय खायचं तुला? तर म्हणला तुला माहित नाही का मला काय आवडतं ते? तू खोट बोलू नको. अरे मला तर माहिती आहे, पण विचारण्याची पद्धत आहे ना आपल्याकडं. काय खायचं तुला माहित नाही का? मला जे आवडतं ते आणून दे बरोबर. फक्त फोडणी मिरचीची थोडी मिरची कमी टाक. कळलं ना तुम्हाला? न कळायला तुम्ही काय प्रयागराजचे कुंभमेळ्यातले थोडीच आहे. मिरचीची फोडणी कमी टाक म्हणल्यावर राधिकेला लगेच लक्षात आलं देवाला दही भात खायची इच्छा झाली. राधिकाने अगदी सुंदरपैकी भात काढला, त्याचं दही एकत्रित केलं, त्याला हलवलं सुंदरपैकी. तर राधिकाने बनवलेला हा भात दही भात काय सोपा असेल का साधा असेल का? प्रासादिक चौकडे भगवंताला त्या ठिकाणी आवडीचा विषय. फोडणी टाकली मिरचीची, पूर्णपणे हलवलंय, भगवंताला आणून दिलं. खा म्हणले. हे मी खात नसतो म्हणले, माझ्याकडे सांडल म्हणले तो जास्त. मग सांडला तर वाया जाईल म्हणले, तू खाऊ घाल. राधिकेने आपल्या हाताने, उजव्या हाताने भगवंताला भरवलं. भरवल्यानंतर भगवंताला इथे शीत लागलं. ते शीत भगवंताने मुद्दावून हालूच दिलं नाही, चिपकून ठेवलं. मुद्दा मग
शीत चिटकलं. भगवंतानी संपूर्ण भात दैवात खाल्ला राधिकेच्या हाताने. मग नंतर तोंडाला पाणी लावलं. शीत तसंच चिटकून होतं. तोंडाला फक्त ओठाला पाणी लावलं. भगवंतानी पाणी पिलं. पाणी पिल्यानंतर मात्र आता परत भगवंत विराजमान झाले त्या आसनावर. आणि मग राधिका बोलू लागली, काय देवा, काय हे तुझं रूप? पाहिलं की अक्षरशः पापी घ्यावं वाटतं तुझी. साहजिक आहे, भगवंत लहान आहेत 8 वर्षाचे. त्यावेळेस राधिकेचं वय 40 वर्ष होते. लोक गैरसमज फार करतात. आणि या प्रेम शब्दाला इंग्रजी माध्यमांनी इतका घाणेरडापणा केला की त्याची किंमतच ठेवली. महाराज, गोप गोपिकांचं जे भगवंताबद्दल असणारं प्रेम होतं ना, ते फार निष्ठुर होतं. त्याचं वर्णन जगात कशाच होऊ शकतं. जसं आईचं लेकरावर प्रेम असतं ना, त्या बरोबरीनं त्या ठिकाणी भगवंताचं वर आणि भगवंताचं सगळ्यांवर अशा पद्धतीचं प्रेम होतं. राधिकानी पापी मागितली, भगवंतानी तिला पापी पण दिली. पापी दिली म्हणले, आता देवा किती दिवस छोट राहतो 8 वर्षाचं, पटकन मोठं होणार. मला ना तू तारुण्य अवस्थेत कसा दिसतो याच पाहायची फार गडबड. ते म्हणले, नाही काय असं होता येत नसते. नाही ना देवा, मला माहिती आहे तू चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी कुठं सगळं म्हणी आहे, धन्य तुझी विठोबा. मला माहिती आहे देवा, तू करतो न करतो अन्यथा करतो, एवढी शक्ती जाणणार आहे. तुला होता येत रे देवा. नको जर राधिका, मला नाही होता येत. काय ते काय काहीतरी मंत्र आहेत म्हणे त्याचे. आता खऱ्या अर्थाने भगवान सुरू झाले बरं का तिची मजा घ्यायला. भगवान म्हणले, अरे काहीतरी आहेत म्हणले. आठवलं म्हणले मंत्र. किती वर्षाचं हो? ती म्हणली 16 वर्षाचं. बर, कारण 16वं वर्ष तुम्ही म्हणता. तिला 16व्या वर्षात वयामध्ये भगवंताला पाहायचं होतं. तिने तिची इच्छा व्यक्त केली. भगवंतानी ते ऐकलं. भगवंतानी उभं फोटो टाकू मोठी म्हणतो ना लेकराला, हो हो असं केलं. मंत्र फुटफुटल्यासारखं ऍक्शन केली आणि त्या ठिकाणी भगवंत लगेचच झाले 16 वर्षाचे. 16 वर्षामध्ये अगदी कवळ्या मिशा, भगवंताचे काळे कुरळे केस, अगदी सुंदर ते मनमोहक रूप. सावळी रूपाने छोडण्याची ताती, सावळी रूपाने छोडण्याची ताती, सावळी रूपाने छोडण्याची ताती, सावळी रूपाने छोडण्याची रंगावे गळे पंढरी आता चालला. सावळे कोवळे ढवळे ना पिवळे, रंग रंगावे गळे रंग रंगावे गळे पंढरी केव्हा. आमचे काका काकांचे 13वे वंशज पंडित सूरमणी गिरीश बाबू गोसावी, आकाशवाणी संभाजीनगर यांची चाले. विठ्ठल सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, काही कुंडले मकराकार. ते रूप पाहून राधिका सुद्धा भुलली.
आणि पाहिल्यानंतर महाराज ते 16व्या वर्षाचं रूप भगवंत योगायोगानं इकडं सगळ्या गप्पा चालू असताना दोघही मग्न झालेले असताना महाराज तिकडं दरवाजा ए राधा कोणाशी बोलते दार उघड कोण आहे राधा हे राधा थंडी जाम भोटला राहते म्हणले आता सासूबाई आल्या आता आपलं काही खरं म्हणजे देवा पटकन 8 वर्षाचं पटकन आता मात्र देव सुरू झाले देव म्हणाले काय म्हणली तुझं काय माझी काय माझ्या घ्यायला मला घेऊन आली का म्हणली करून हा गमत करते माझी हा काय झालं भटक्यात 8 वर्षाचं हो भटक्यात 16 वर्षाचं हो हा नाही होत मग अरे माझी सासू आली तुला 16 वर्षाचं पाहिलं तर वेगळा अर्थ काढतील लोक ते म्हणे काढला तर काढू दे मला काय करायचं मी कोणालाच घाबरतो आता काय करायचं कोण ते म्हणे आज तुझ्या पाया पडले तसं नाही उद्या परत घेऊन यायचं कुठं तुझ्या घरी आणते बाबा आणते मी जे म्हणून ते खायला द्यायचं काय द्यायचं दही भात अरे लागल तेवढा देते भले तुला कुंटल भर तू इथं 8 वर्षाचा होतो ए दादा कुणाशी बोलते दार उघड आला ना प्रसंग डोळ्यासमोर तुमच्या कीर्तनकाराची हीच ड्युटी तो प्रसंग जोपर्यंत येत नाही ना आणि आला समजायचं की कीर्तन योग्य मार्गाने चालू आहे दार उघड देवा पाया पडतो बघ बरं का उद्या नाही आणलं तुम्ही गाठ माझ्याशी नाही हो तुला काय म्हणलं मी मंत्र दादा काय म्हणलं मी मंत्र आणि मला काय माहिती काय म्हणलं तू मंत्र म्हण पटकन काहीतरी 8 वर्षाचं हो आठवत नाही विसरलो अरे काय कमा हे दादा कोणाशी बोलती दारू उघड देवा प्लीज आठवला म्हणतो उघड म्हणले चल कडी उघड अरे तू लहान हो तू कडी उघड तुला लहान होण्याची कडी उघड उघड कडी अरे तुला अरे तू जा ग कडी उघड कडी उघडली पाहती तर सासूबाई या ना सासूबाई या कोणाशी बोलत होती जशी घरात आली वसरीच्या आत मधल्या घरात आल्यानंतर भगवंत 8 वर्षाचे शीत तसंच होतं लक्षात ठेवलं शीत तसंच ठेवलं होतं ऍज अ प्रूफ म्हणून हा कृष्णाला आणलंय वय म्हणे मला मी म्हटलं कोणाशी बोलायला लागली म्हणले बरं झालं तू एकटी असती वाड्यामध्ये आणत जा त्याला खेळवत जा त्याला खोपू घालत जा हा दुपारच्या वेळेस कुणी नसतं घरात बरं आहे कृष्ण आला हे कोण म्हणतंय तिची सासू सारख्या सूचना सासू आणि सून सूचना नको सून विठ्ठल विठ्ठल अशा पद्धतीने एक दृष्टांत हे नाथ महाराजांच्या गवळींचं वर्णन सांगितलं का 8 वर्ष 16 वर्ष सगळं उघडा खोटं वाटलं तर उघडायचं गाथा आणि पाहायचं 77 78 79 क्रमांकाची गवळ असो भगवंत रोज जायला लागल्यानंतर हळूहळू मोठे झाल्यानंतर थोड्या भरपूर आल्यानंतर यमुना नदीच्या तीरावर यशोदामाईने सांगितलं त्या यमुना नदीच्या तीरावर जा आणि आपल्या या 9 लक्ष गायी घे भगवंताचा नियम होता रोज 8235 गायी भगवंत ब्रह्मवृंदाला दान दिल्याशिवाय जेवण करत नसत तुम्ही गोपी गीता भागवत कथा ऐकणारी मंडळी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही पण 8,500 गायी रोज जो दान देत होता त्याच्याकडे काय दूध कमी असेल काय गरज काय पण गोकुळातले दुग्धजन्य पदार्थ हे गोकुळातच संपले पाहिजे हा दंडक भगवंतांनी निर्माण केल्यामुळं मथुरेतील राक्षसी प्रवृत्ती वाढू नये म्हणून भगवंतांनी सांगितलं गोकुळातले दुग्धजन्य पदार्थ गोकुळातच संपले पाहिजे आणि सगळ्या आज्ञेने यशोदामाईने सांगितलं त्या सगळ्या गायी घे आणि वनामध्ये चरण्यासाठी जा तुम्ही गाया घेऊन सारे तुम्ही गाया घेऊन सारे Thank you.
गाई गोपाळ सवंगडी किंवा शारंग पाणी वेळे आता मी म्हटलो नाही बरं का, फक्त केला इशारा जाता जाता जे प्रमाण दिलं भगवंतांनी सांगितलं. नाथ महाराज वर्णन करतात, हे गाई घेऊन गेल्यानंतर मार्गी भेटली राधिका गवळण कृष्णदान मागे हिर असडून तवती देखील यशोदा जननी हे केली गोधडे चारावया जातो शारंग पाणी. भगवंतांनी सगळ्या गायी वनामध्ये चरण्यासाठी सोडल्या. सगळ्या वनामध्ये त्या ठिकाणी चरण्यासाठी सोडल्यानंतर महाराज सगळे जण हळूहळू म्हणजे आता काय, आता काही नाही, कदंबाच्या वृक्षावर जाऊन भगवंत बसले. आपल्या कमरेला लावलेला वेणू अलगद अलगद आपल्या ओठावर ठेवला. नाथ महाराज वर्णन करतात ना, अलगद अलगद कसं आधरी धरणी वेणू किंवा आहारे वाजवा 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 आहार सागरिया श्रीवासुदेव वाजवली मुरली आहार सागरिया वाजवली वाजवली मुरली आहार सागरिया श्रीवासुदेव वाजवली मुरली शास्त्रीय संगीताच्या आधाराचा घेऊन त्या ठिकाणी या गवळणीला चाल लावली तर समजा भगवंतांनी मुरली कोणत्या कोणत्या रागात वाजवली असेल तर समजा यमन कल्याणमध्ये वाजवली उदाहरणार्थ तर कशी वाजवली असेल त्याचं वर्णन नाथ महाराज करतात. कशी वाजवली ते म्हणतात, आहारे वाजवा वाजवा आहारे आहारे सावरिया सावरिया कळशी वाजवली मुरली नव्हे रे तो केवळ आपण त्याने हरिला संसार केला दानानी मी घरधंदा विसरली आहारे आपण एखाद्याला दात द्यावी नाथ महाराज तो शब्द वापरतात, आहारे सावळिया कैशी वाजवली मुरली. अशा पद्धतीने भगवंतांनी वाजवली किंवा मुरविले वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे. या पद्धतीने भगवंतांनी मुरली वाजवल्यानंतर सगळे सवंगडी सांगायला लागले देवाला, देवा आपण आता सगळे खेळ खेळू. अबक दुबक तिबक पोरांचे दोन्ही खेळ अबक दुबक तिबक पोरांचे दोन्ही खेळ
त्याची कारण मीमांसा करायला गेलो तर त्याचा प्रश्न असा आहे, उत्तर असं आहे महाराज, का खेळ खेळले? आणि की खेळ खेळणं हे निमित्त होतं. चेंडूपरी खेळ खेळत असताना मुद्दामून भगवंतांनी यमुना नदीच्या जिथं कालिया नावाचा सर्प आहे महा या ठिकाणी भयंकर, की वरतून पक्षी जर गेला तर त्याच्या विषाने ते पक्षी गळून खाली पडायचा, एवढं जहाल विष होतं. त्याचा उद्धार करण्यासाठी म्हणून चेंडू खेळचा खेळ. आणि चेंडू मुद्दामून काय तो टेनिसचा होता का लेदरचा होता का अजून कशाचा होता, चिंध्यानी फुकट आलेले चिंध्या त्या गोळा करून तो चेंडू, पण निमित्त होतं मात्र कालियाचा उद्धार करायचा होता. भगवंतांनी प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी अवतार कार्यामध्ये केल्या त्या सगळ्या काही ना काही निमित्ताने त्या ठिकाणी केलेल्या. सगळ्यांचा खेळ खेळल्यानंतर त्या ठिकाणी आता भूक लागली जशी तुम्हाला लागली. मग भूक लागल्यानंतर भगवंतांनी आता सांगितलं, एक यमुना नदीतील मधला खडक ज्याच्या चहूबाजूनी पाणी, तो खडक निवडा आणि त्या खडकाला स्वच्छ आधी धुवा, तुम्ही सुचिरभूत व्हा. आता सॅनिटायझरची किंमत आता कोरोनापासून कळती, पण 5000 वर्षापूर्वीच आम्ही सॅनिटायझेशन केलेलं आहे. आमच्या भगवंतांनी दिलेला आमच्यावर केलेली कृपा आहे. आम्हाला तेव्हापासून कळतं की स्नान रोज केलं पाहिजे. जे करत नाही ते हिंदू नसतील करायचे, उशिरा का होईना करायला स्नान. आणि मग भगवंत त्या ठिकाणी खडक घेऊन घ्यायला सांगितलं, सगळ्यांना शुचिभूत व्हायला सांगितलं. स्नान केल्यानंतर सगळेजण कमळाच्या फुलाप्रमाणे बसले. मध्यभागी भगवान श्रीकृष्ण परमात्मा बसले. विभ्रद विभूती जठर पटयो या श्लोकाच्या वर्णनाप्रमाणे श्रीमद भागवताच्या सगळ्या जणांनी हा काल्याचा प्रसंग आला. याचंच वर्णन अभंगात प्रथम चरणातून भानुदास दही भात आणलं होतं, कोणी पोहे आणले होते, सुदैवाने पोहे आणले होते. भगवंताच्या सवंगड्याचे सुद्धा सगळे नाव किती व्यवस्थित आहेत बघा. मेंढ्या, भडज्या, वाकड्या, सुदामा, तनसुका, मनसुका, बॉबडे सगळे एकापेक्षा एक होते. आणि मग या सगळ्यांनी बसून मला सांगा पोट कोणाचं भरलं? इथं सांगतायत भानुदास महाराज वर्णन करतायत, यारे गारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. पंढरीनाथ काला कशासाठी? इथं तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा देत आहे. त्याचं कारण असं, गार्गे नावाचे एक ऋषी आहेत आपल्या. गार्गे नावाच्या ऋषींच्या कन्येला शाप झाला की ती शिळा झाली. आणि शिळा झाल्यानंतर
गार्गी ऋषी म्हणजे कोणाच्या काळात? भगवान प्रभू रामचंद्रांच्या काळात योगायोगानं भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले असताना हा शाप झाला. त्याचा उशापण झाला. ज्या वेळेस भगवान प्रभू रामचंद्रांचे चरणस्पर्श या शिळेला होतील त्यावेळेस त्या ठिकाणी ही शिळा पूर्ववत कन्या होईल, परत कन्या होईल. ते शोधायला गेले, यांनी अयोध्येला चौकशी केली, म्हटले नाही तर ते वनवासाला गेले. प्रभू कुठे? म्हणजे नाशिक भागामध्ये कुठेतरी सध्या तरी आहे. शोधत शोधत गार्गी ऋषी समवेत सगळे त्या ठिकाणी त्यांचा शिष्य परिवार ऋषी मुनी हे शोधत शोधत प्रभू रामचंद्रांना आले. प्रभू रामचंद्र भेटले, दगड पाहिला, हातात शिळा पाहिली. म्हणजे काय भानगड आहे? ऋषी मुनी ऋषीवर्य काही नाही म्हटले, असं असं शाप झाला आणि आपले चरणस्पर्श व्हावे. योगायोगानं प्रभू रामचंद्र त्यावेळेस होडीमध्ये बसले होते नावे. प्रभू रामचंद्रांनी आपला उजवा पायाचा अंगठा त्या शिळेला लावला. गार्गी ऋषींनी पाहिलंय आणि शिळेला जसा भगवान प्रभू रामचंद्रांचा अंगठ्याचा स्पर्श झाला, स्पर्श झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या शिळेची पूर्ववत कन्या झाली. म्हणले गार्गी ऋषींनी परत वंदन केलं प्रभू रामचंद्रांना. म्हणजे देवा तुमच्यामुळे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या वगैरे वगैरे. पण समोरील सगळे शिष्य परिवार जो होता त्यांना पण त्या ठिकाणी त्यांचा काम जागा झाला. म्हणले यांच्या शिळेला पाय लावले, दगडाला पाय लावले तो पोरगी होती म्हणे, कन्या होती. लगेच पळत पळत टपा 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 नाशिकच्या वनात गेले. ज्याला जशी पाहिजे होती तशी घेऊन आले, दगड धोंडे. कोण? ऋषी मुनी. पूर्वीच्या काळी ऋषी मुनी सुद्धा लग्न करायचे. पाहिलं जसे आवडेल तसे त्या ठिकाणी पाहिलं. कोणाला झाड पाहिजे त्यांनी एवढा आणला, कोणाला बारीक पाहिजे त्यांनी एवढा आणला. सगळ्यांनी आणून प्रभू रामचंद्राकडे परत आले. लक्ष्मण दादांची गंमत झाली. त्यांना वाटलं की मारायलाच आले का काय. म्हणजे जे धनुष्यबाण आपला धनुष्याला बाण लावला, एक जण जरी पुढे आला ना बस घाले अरे वेळेस कीर्तन भाव प्राकट्य पाहिजे. जर याला कदाचित आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर त्या काळात जर असं म्हणले असते, ए यशवंती प्लीज चल ना बाई माझ्यासोबत, सगळे किल्ले गड किल्ले थांबलो असतात. असा आवाज पाहिजे. पोवाडे सुद्धा मिळमिळीत म्हणण्यात काही मजा पोवाडा म्हणल्यानंतर ज्याचं अंगातलं रक्त सळसळ करत नाही कदाचित तो हिंदू नसतो, असं माझं तरी भाव. आणि विचारलं म्हणजे कुणी पुढे आलं तर बघा लक्षात ठेवा. म्हणजे नाही नाही लक्ष्मण दादा तुम्ही काय समजतात, आमचं काही मारायचं प्लॅन नाही. म्हणजे मला फक्त प्रभूंना सांगा आमच्याकडे शिळेला चरणस्पर्श करा, आम्हाला कन्या मिळतील, आमचा विवाह होईल. प्रभू रामचंद्र म्हणले काय ऋषी मुनी येत ना तुम्ही, ऋषी मुनी येत ना, गाडगे ऋषींचे शिष्य म्हणून घेता ना स्वतःला आणि मग विवाह काय कमान झाली. म्हणजे तुम्हाला पण कन्या पाहिजे, पुरी पाहिजेत ना, माझ्या पुढच्या अवतारामध्ये तुम्हाला गोपिका करतो. प्रभू रामचंद्रांच्या अवतारातील हे ऋषीमुनी ऋषीवर्य सगळी जी मंडळी आहे ती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या पुढच्या अवतारामध्ये गोपिका गोपिका ज्या आहेत ना त्या ठिकाणी या सगळ्या ऋषीमुनीचे प्रभू रामचंद्रांचा अवतार. बर गोपिका म्हणू लागल्या, देवा मागच्या अवतारामध्ये तुला मागितलं आम्हाला कन्या तू कन्याच केली, आता पुढच्या अवतारात तरी ते म्हणले नाही. आता तुम्हाला माझ्या पुढच्या अवतारात अर्थात हरीच्या अवतारात मोक्षाचा अधिकारी तयार करतो. पंढरीचे वारकरी हे अधिकारी मोक्षाचे, मोक्षाचा अधिकार भगवंतांनी या सगळ्यांना दिला म्हणून आम्हा देतो पंढरीनाथ. पुढे वर्णन करतात रामदास महाराज, मुदा घेऊन या करी. भगवंतांनी सगळ्यांना खाऊ घातला काला आणि मग एक एक मूठ मुदा घेऊन या करी, म्हणजे एक एक मूठ पेंड्या वाटी तो शिदोरी, पुढची शिदोरी वाटायला पेंड्याकडे ही जिम्मेदारी दिली. याच प्रसादाचं वर्णन घारे घारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ अशा पद्धतीने भागवत महाराज करतात. एकदा सगळ्यांनी प्रेमाने भोजन करा. हरी जय जय हरी जय हरी
शेवटच्या जन्मामध्ये भानुदास महाराज म्हणतात भानुदास गीती गात 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 केल्यानंतर प्रत्येक सप्ताहाची सांगता होते. त्या ठिकाणी त्यासाठी भानुदास महाराज परत ध्रुव पदार्थ सांगतात. घ्यारे घारी दही भात आम्हाला देतो पंढरीना यथा अवकाश यथामती यथा वेळेप्रमाणे झालेली सेवा त्या ठिकाणी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या गोपालकृष्णाच्या आणि नाथ महाराजांच्या सकल संतांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला इथं पूर्ण विराम देतो.
आता जनार्दन माऊली जनार्दन एकनाथ भजन होईल, त्याच्यानंतर जय विठ्ठल होईल. जय विठ्ठल झाल्यानंतर कंठीला धरीला कृष्णमणी किंवा शिंकी लावी येले दोन्ही दोघांपैकी दोन्ही अभंग म्हणले तरी काय अडचण नाही. आणि ते झाल्यानंतर महाराज म्हणते हल्ली फोडून येतो, आल्यानंतर शरण शरण एकनाथा भानुदास एकनाथ होईल. आणि मग तुमच्या परंपरेने सांगा. मला तुमच्या परंपरेबद्दल अतिशय मी वंदनीय आहे, फक्त माझी परंपरा पण तुम्हाला वंदनीय असली पाहिजे एवढा आग्रह करतो. सगळ्यांनी प्रेमाने भजन करा. जनार्दन माऊली जनार्दन माऊली जनार्दन माऊली जनार्दन माऊली खरे दोहीचा पोरा तुका म्हणे हाती दोघांनी कवले